जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता गावी पोचलो आहे, 11 वाजलेत. तर पहिल्यापासून आपला प्रवास कसा झाला ते तुम्ही बघा. आता ते बोलतात ना मित्रांनो, नाद केला पण वाया नाही गेला. माझ्याकडे कोणतीही रिझर्वेशन नसताना मी ऑन द स्पॉट गेलो आणि मला तिकीट भेटली, बसायला जागा भेटली. बाकीजण सर्व स्टँडिंग होते. मुंबई सेंट्रलला उतरलो होता, पटापट जावं लागणार आहे मुंबई सेंट्रल बस स्टॉपला. 4ची मुंबईमधून बघूया आपल्याला भेटते का. कोणाला माहिती नसेल तर बघा, बाहेरचा रस्ता एकदम चालू झाला आहे. खूप वर्ष हा बंद होता. बघताय ही बिल्डिंग बघताय मोठी, तिच्या बाजूच्याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे सिग्नलवरून. बघताय मुंबई सेंट्रलला आलो आहे. गावच्या सर्व गाड्या इथूनच सुटतात. बघूया आपल्याला जी भेटेल ती जायचं आपल्याला. स्टेशनपासून फास्ट चालला जाऊ तर 7 मिनटात आपण पोहोचून जातो. चला पटकन काका साईड प्लीज, चला लवकर जाऊ द्या आम्हाला. फायनली आपण पोचलो आहे. आपली गाडी पण लागली. बघता इकडं मुंबई सेंट्रल मंडणगड. बसूया. फायनली बसमध्ये पोचलो आपण. 292 रुपये बसची तिकीट आहे, मुंबई सेंट्रल टू मापरळ. चला गणपती बाप्पा मोरया. कंडक्टर साहेबांना विचार लागली सीट खाली आहे काय. मोबाईल चार्जिंग करायला दिलं इथं सॉकेट. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल ठेवायला आणि इथं खाऊ वगैरे आपण ठेवू शकतो बघा. आणि इथं कोपऱ्यात बघतोय बटन दिलं आहे सीट ॲडजस्ट करायला. आज 28 फेब्रुवारी आहे. मी दुपारचा निघालो आहे, पण आज जे रात्री निघाले आहेत त्यांना भरपूर गर्दी होती. तर बघतोय तुम्ही, अजूनपर्यंत ट्रॅफिक नाही लागली, पण पुढं तर शक्यता आहे ट्रॅफिक लागण्याची. बघता मित्रांनो, रामवाडीला आलो आपण. आपली गाडी बघा इकडं, रामवाडी बस स्टॉप. मिसळपाव 8 वाजलेत. मुंबई सेंट्रलवरून गाडी आपली 4 वाजता सुटली होती. बॉटल नेण्याचे एकमेव ठिकाण बघताय डेपो इकडे तुम्ही. त्याच्या समोर बघताय तुम्ही झुणका भाकरी इकडे चांगली भेटते. झुणका भाकरी घेतले, झुणका आहे आणि तांदळाची भाकरी आहे, तर खाऊन घेऊया. हे आपली ST आहे लाल परी. ही गाडी मुंबई सेंट्रलवरून 4 वाजता सुटते. मुंबई सेंट्रल मंडणगड असं नाव आहे याचं. आता बघूया आपल्याला किती टाईम लागतो आहे. गर्दी तर आहे पण अजून एवढी भेटली नाही. जवळजवळ आज रात्री सर्व माणसं बसतील. तर मी जरा दुपारची गाडी पकडल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी बसते, पण नंतर पुढं माणगावला किती गर्दी आहे सांगू शकत नाही. इकडे महानगर गॅस. पाण्याची बॉटल घेतले, एक ऑलरेडी संपले, दुसरे पण घेतले. 18 नंबरला बसलो आहे मी. आता बघताय शेवटी इंदापूरला ट्रॅफिक भेटली. जवळजवळ 20 मिनटं गाडी जागेवरच उभी आहे, ना पाठी जात आहे ना पुढं जात आहे. तर फायनली 11 वाजता उतरलो मी फाट्यावर. जवळजवळ 1 तास गाडी लेट आहे, तरी पण ठीक आहे. भूक लागली, आता खाऊन घेऊया आपण. बघताय टाईमपास आला आहे आपल्यासमोर. आणि हा आपला चिकन फ्राय राईस. चला या खाऊन घेऊया. राईस तर झालं खाऊन, आता गरमागरम मस्तपैकी चिकन सूप पिऊया. एक नंबर. गाव साईडचं चायनीज मेनू मला भरपूर आवडतात. मी मुंबईचं असं नाही खाते चायनीज मेनू. तर आपण पोचलो आता प्रवेशद्वारावर. आपण जातो आतमध्ये. एकंदरीत आपला प्रवास मुंबई सेंट्रलवरून 4 वाजता चालू झाला होता. मुंबई सेंट्रल मंडणगड. तुम्हाला पण कधी इमर्जन्सी असेल तर तुम्ही MSRTC ॲप डाउनलोड करून गाडीची बुकिंग चेक करू शकता. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की कोणती सीट ब्लॉक आहे, कोणती सीट रिझर्व आहे. तर तिथं जाऊन बसायचा. कंडक्टर तुम्हाला काही ना काही ॲडजस्टमेंट करून देतात, बरोबर. तर बघताय आपल्याला बनायला पप्प्या पण आला आहे. आपण आले आपली बॅग त्याने घेतली बिचाऱ्याने. काय पप्प्या, कसं चाललं आहे? हाय गाईज, खूप मस्त चाललं आहे. काय मग खेळताय की नाही? हो, खेळतो ना दररोज. कुठे लांब लांब जात आहे की जवळजवळ जात आहे? नाही, लांब गावाच्या बाहेर. तर बघताय ही पोरं अशी होळीला खेळत असतात. अजून आपल्याला भेटतील, पण आता आपण येतोय गावाच्या इकडे, गावाच्या दिशेने चालत जातो आपण. आपल्याला कोण नाही कोण मध्ये भेटणारच आहे आता. चल मग जाऊया आपण पुढं. हां चल ना. चल, रात्रीचे पोरं खेळतात, आपल्याला भेटलेत आता. पोरानो, कुणावर राज्य आहे रे? आहे
किती वाजेपर्यंत खेळता हो? 2-3 तरी आपल्याला जमत एवढा. हे बघा आपली पोरं सर्व भेटलेत आपल्याला. सिद्धेश आणि विलास तांबेवर राज्य आहे. तर हे बघा हे चौघजण आम्हाला भेटलेत. बाकीचे पोरं पण असतील अजून. पण बघता आजूबाजूचा परिसर एकदम रात्र आहे पूर्ण. ही पोरं घाबरत नाही, गावची पोरं आहे ती. परानो हर हर महादेव. गावाला आलोय, गावसारखं सुख कुठंच नाही. ते म्हणतात ना, शिमग्याला जायचा जायचा शिमग्याला जायचा शिमग्याला. चला तर मग मित्रांनो, भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.